नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर उन्हाळी सीरीज आहे, तर आता आपण उन्हाळी रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे साबुदाणा बटाटा पापड। एकदम सोपी पद्धत आहे, उन्हात वगैरे थांबावं लागत नाही। घरातल्या घरात हे साबुदाणाचे पापड आहे ते तयार होतात। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काही टिप्स आणि ट्रिक्स आहे जे की तुमचे पापड आहे ते छान असे होतील, पांढरे शुभ्र असे होतील। तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या ही रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा साबुदाण्याच्या पापड बनवण्यासाठी इथं मी 1 किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून असे मी शिजवून घेतलेले आहेत। तर बटाटा पांढरा घ्यायचा आहे आपल्याला, आतून पिवळा असणारा बटाटा घेऊ नका। इथं 1 किलो बटाट्यासाठी इथं मी पावशेर एवढा साबुदाणा घेतलेला आहे। इथं मी मीठ घेतलेले चवीनुसार मिरच्या पण घालणार आहेत। तुम्ही मिरच्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तिखटाला। आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हा जो साबुदाणा आहे ना तर तो भाजत घ्यायचा आहे। तर चला आता मी भाजत घेते। साबुदाणा भाजण्यासाठी तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत हा छान असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला भाजत आलेला आहे। तर लक्षात ठेवायचं आहे, साबुदाणा भाजताना कमीच गॅस करायचा आहे। कमी गॅसवरच आपल्याला साबुदाणा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत हा साबुदाणा आहे तो भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तर बघू शकता हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छान असा फुललेला आहे। आता इथं या स्टेजला मी गॅस बंद करते आणि साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेते। आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालेलंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक अशी ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। थंड होत आहे तोपर्यंत आपले इथं बटाटे पण आपले थंड झालेले आहेत। आता बटाट्यांची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे। पूर्ण साल काढून मग आपल्याला हे बटाटे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत। तर खिसूनच घ्या, आपण इथं पापड बनवणार आहोत त्याच्यामुळे गुठळ्या अशा वगैरे राहिल्या नाही पाहिजेत, त्याच्यामुळे खिसूनच घ्यायचे आहेत बटाटे। तर आता बटाटे बघू शकता कलर असा पांढरा आहे बटाट्यांचा। पिवळट असे बटाटे घेऊ नका, नाहीतर तुमचे बटाटे असे पापड आहे ते लालसर होतात। इथं बघू शकता अशा प्रकारे पांढरेच असे हे बटाटे आहेत। हे सगळे बटाटे तर सोलून झालेले आहेत। आता इथं आपण खिसून घेऊया। तर मी अशा प्रकारचे आता खिसणी घेतलेली आहे। जरा इथं जाड असे हे आहेत। तर आता इथं मी बटाटे आहेत ते खिसून घेते। इथं सगळे बटाटे आता मी खिसून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्येच आपल्याला हा जो साबुदाणा आहे ना तर तो घालून घ्यायचा आहे। तर मी ग्लासने पण तुम्हाला माप सांगत आहे। तर हा बरोबर पावशेरचा एवढा म्हणजे 250 ml चा एवढा ग्लास आहे। ह्याचबरोबर पावशेर एवढं हे बसतं। आता इथं मी हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। तर निम्म करून इथं मी बारीक करून घेणार आहे। आता जेवढं शक्य होईल तेवढी ह्याची बारीक अशी पूड बनवून घ्यायची आहे। भाजून घेतल्यामुळे छान अशी त्याची बारीक पूड बनते। तर चला आता मी बारीक अशी पावडर बनवून घेते। इथं बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही बारीक अशी त्याची पूड बनवून घेतलेली आहे। तर बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे। आता ही पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही जी राहिलेली पण साबुदाणा आहे ना तर तो पण मी आता फिरवून घेते आणि ही जी बारीक पावडर बनवते। आता पावडर टाकून झालेली आहे। तर आता आपल्याला ह्याच्यात मिरच्या बारीक करायच्या आहेत। तर मिरच्या लक्षात ठेवायचं, आपण ज्या वेळेस पापड बनवायला घेतो ना त्याच वेळेस मिरची त्याच्यात टाकायची आहे, नाहीतर काय होतं मिरची काळी पडते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पापड बनवचाल ना, हे जर मिश्रण तुम्ही आधी बनवून ठेवायचं असेल तर ज्यावेळेस पापड करायचं त्याच वेळेस आपल्याला मिरची त्यात बारीक करून टाकायची आहे। आता ह्याच्यात हे मिरच्या आहेत ना मी आता घालून घेते आणि ही जी बारीक अशी असं जाडसरच जरा भरडायची आहे, जास्त पण असं बारीक करू नका। आता इथं मला जेवढे लागत आहेत तेवढ्या मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, जास्त पण तिखट असं करू नका। तर जरा आता फिरवून घेते। मिरची जिथं मी अशा प्रकारे जाडसर जरा भरड करून घेतलेली आहे। आता ही मिरची आपल्याला ह्याच्यात घालायची आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता। आणि कमी तिखट पाहिजे असेल तुम्ही तर जी कमी तिखट मिरची असते ना तीसुद्धा घालू शकता। आता ह्याच्यातच हे चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। आता हे मिश्रण आहे ते आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे। हाताने छान असं मिक्स होतं, त्याच्यामुळे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातानेच असं मळून घ्यायचं आहे। मळणं महत्त्वाचं आहे, आपले पापड चिरणार नाहीत। जेवढं तुम्ही चांगलं मळचाल ना तेवढे तुमचे पापड आहेत ते छान असे होतील आणि चिरणार नाहीत। तर बघू शकता अशा प्रकारे आता मी हे जे मिश्रण आहे छान आता हे असं मळून घेते।
तर आपलं आता हे जे मिश्रण आहे ते आता पापडसाठी तयार झालेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी मळून घेतलेलं आहे. छान असं मळून घेतलेलं आहे, हाताला पण चिटकत नाही. याचा अर्थ की आपलं हे परफेक्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता इथं आपण हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे, पण जास्त पण तेलाचा वापर करू नका, नाहीतर वास येतो. आता मी फक्त थोडंसं हाताला चिटकू नये म्हणून फक्त थोडं तेल लावणार आहे. तर चला आता आपण पापड बनवायला घेऊया. आता इथं अशा प्रकारचं आपल्याला हे असं ओलं कपड घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ सुकू नये. आणि आता अशा प्रकारचे आपल्याला एवढे असे गोळे करायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारचे गोळे करायचे आहेत. तर अशा प्रकारच्या सगळ्या आधी गोळ्या करून ठेवलेल्या आहेत. बघू शकता, म्हणजे काय होतं, इझी असं आपल्याला करायला सोपं पडतं. एकदाच हे सगळ्या गोळ्या करून ठेवायच्या आणि नंतर मग पापड करायला घ्यायचे. तर सगळ्या आता गोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता इथं बघू शकता आम्ही कशाने पापड बनवत आहे. तर अशा प्रकारे इथं मी पुरी मेकर घेतलेला आहे आणि त्याच्यावर अशी प्लॅस्टिकची अशी पॉलिथिन घेतलेली आहे, त्याला तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर गोळी ठेवायची आणि प्रेस करायचे. जास्त पण असं दाबू नका, नाही तर काय होतं, पातळ असा पापड होतो. तर इथं मी माझ्या मुलांची मदत घेतलेली आहे. तर असे पापड करताना ना 2-3 असे आपल्याला सोबत पाहिजे, जेणेकरून एक जण गोळ्या बनवायला, एक जण प्रेस करायला आणि एक जण असं टाकायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्याकडे 2-3 असे ह्यांची मदत घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे हे पापड तयार झालेले आहेत. तर चला आता पापड बनवून घेते. आमचे असे एवढे पापड झालेले आहेत. बघू शकता मस्त असे गोल असे झालेले आहेत. बाकी सगळे आता गोल करून घेते पापड. हे तर आमचे आता सगळे पापड बनवून झालेले आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी फॅन खाली सुकवून घेणार आहे. तर लगेच आपल्याला हे पापड आहे ते उन्हात ठेवता येत नाही, त्याच्यामुळे शक्य असेल तर एक दिवस एवढे फॅन खाली सुकवून घ्या आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घ्या. तर बघू शकता इझी असे हे पापड आहे ते निघत आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, जरा वेळ झाले की लगेच पलटी करून टाकायचे आहे, जेणेकरून छान असे दोन्ही बाजूने सुकतील आणि पापड आहे ते खराब होत नाहीत. तर चला आता मी असेच हे सगळे पापड वाळवून घेते. 2 दिवस झालेले आहेत आणि छान असं मी कडकडीत उन्हामध्ये हे जे पापड आहे ते वाळवून घेतलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपले हे पापड आहे ते तयार झालेले आहेत. जरा थोडेसे असे वाकडे होत्यात, पण तळून झाल्यावर परत आहे असा त्याचा शेप होतो. त्याच्यामुळे असं घाबरू नका की पापडचा आकार कसा पण असू दे, नंतर तळल्यावर छान होतो. तर चला आता मी पापड तळून दाखवते. पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून पटकन असा पापड आहे तो तळला जातो. आता इथं मी एक पापड टाकून बघते. तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे, दुप्पट असं त्याचा शेप झालेला आहे. तर इथं आपला पापड तुम्ही आधी बघितलं असेल त्याची साईज कशी आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता. आणि एकदम असे खुसखुशीत हे पापड आहे ते लागतात आणि टेस्ट तर अप्रतिम लागते, जास्त तेलकट पण होत नाहीत. तर चला आता मी असेच पापड आहे ते तळून घेते. झटपट असे आपले हे कमी साहित्यात बटाटा साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. जास्त अशी मेहनत लागत नाही. तुम्ही सुद्धा नक्की ह्या उन्हाळ्यात असे पापड बनवून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.